इथं कब्जा केलेला आहे. हे लिंगायत धर्माची जागा आहे, पण इथल्या ह्या शाळेतल्या संस्थाचालकांनी ह्या जागेवरती कब्जा आणलेला आहे. आपला इतिहास पुसण्यासाठी हे लोक सुपाऱ्या घेऊन काम करतात आणि इथून आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला ह्यांच्या भानगडीत पडायचं नाही. कर्नाटकचं सरकार आणि इथं अस्मिता असणारे, इरस असणारे लिंगायत बघून घेतील. आपण फक्त विद्यार्थी म्हणून इथं आलो आहोत. पण काल परवापर्यंत इथं त्यावेळेस जे खांब रवायचे ना, ते असे टेंट होते, म्हणजे त्या दगडामध्ये कोरलेले असे खांब होते. यांनी बुजवलेत ह्या शाळेच्या लोकांनी. ते पुरलं, इथं सगळं लेवल लावलंय, पण इथं असे खड्डे होते. फरलंगावर थोड्या थोड्या अंतरावर खड्डे होते आणि इथं ते खांब असायचे आणि त्याच्यावर टेंट असायचा त्यावेळेस. पण दुर्दैवाने हा इथला परिसर आणि इथली सामाजिक अस्मिता लुप्त होत असल्या कारणाने, इरस नसल्या कारणाने काही जातीवादी लोक, काही भांडवलवादी लोक सरकारला हाताशी धरून इथल्या समाजाचा इतिहास पुसण्याचं पाप करत आहेत. पण असं असलं तरी ही भूमी शरणांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली आहे. इथं होते अजूनही काही ठिकाणी आम्ही गेल्या वेळेस आपल्याला कुठं कुठं दिसलेत, खूप शोधावं लागेल, आपल्याला तेवढा वेळ नाहीये. पण इथं अशी ती खांब रवण्याचा विषय असायचा आणि इथं हे सगळं आंदोलन चालायचं, चर्चा व्हायची, मुहूर्तमेढ रवली जायची. त्यामुळे आता इथून आपण हा विषय इथला झाला. इथून उठल्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊया, जिथे महात्मा बसवण्णांच्या जीवनातल्या अनेक घटना घडलेल्या आहेत. आपण तेवढं बघूया आणि मग आपण इथून पुढे आपल्या आपल्या कामाला निघूया. आत्ताच या ठिकाणी आमचे नळगिरीचे काही शरण आलेत. मी त्यांचं या फोटो काढ, ते मधलं हात काढून काढ, चॉकलेट आता बोलत जाऊ. जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की, जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की. लिंगायत धर्माचा, लिंगायत धर्माचा समता नायक, स्त्री कुलोद्धारक, बहुजन प्रतिपालक, दलित उद्धारक जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की. 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी आणि शरणांनी इथे एक मोठा अनुभव मंडप लावला होता. आता एवढा मोठा अनुभव मंडप होता, तर सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं या अनुभव मंडपाचं की एवढे लोक एकत्र येणार तेव्हा दासोह त्यांना कसा होईल. शरणांपुढे प्रश्न होते वेगवेगळे की एवढे लोक येणार, जेवणार कसं, हात कुठं धुणार, पाय कुठं धुणार, राहणार कुठं, बरोबर आहे. त्यावेळेसची यंत्रणा किती मजबूत होती की बसवण्णांनी अनुभव मंडप आणि एक मोठा लिंगायत धर्माचा मोठा मेळावा, मोठं एकत्रीकरण या माळावरती बेट बालकुंद्याच्या घेतल्यानंतर 1,96,000 जंगम आणि 770 महान शरण आणि त्यागी जंगमांनी प्रसाद इथं घ्यायचा, जेवण करायचे. त्यावेळेसचे जेवणाचे ॲटम वेगळे होते. आता प्रत्येकाची खाद्य संस्कृती वेगळी आहे. गुजराती माणसाचं जेवण वेगळं, केरळी माणसाचं जेवण वेगळं, राजस्थान मधल्या लोकांचं जेवण वेगळं, यूपी आणि बिहारच्या लोकांचं जेवण वेगळं आहे, तर पंजाबच्या आणि हरियाणाच्या लोकांचं जेवण वेगळं आहे, तर काश्मीरच्या लोकांचं जेवण वेगळं आहे. मग लिंगायतांची खाद्य संस्कृती काय आहे, आम्ही काय करायचो, बसवण्णांच्या काळात ताटामध्ये कोणते ॲटम होते याची देखील वचनं आहेत. दुर्दैवाने आमची लोक वचन वाचत नाहीत. वचनांमध्ये उल्लेख आहे की बसवण्णा काय खात होते, कोणते ॲटम खात होते. शरण बसवण्णांचं वचन आहे. वचन साहित्य ते सापडायला आपल्याला सहज सापडेल, मिळेल. त्यावेळेस सांडगे असतील, भाकरे असतील आणि सगळ्यात महत्वाचा ॲटम भातवरण तर अगोदरपासूनच आहे. सगळ्यात महत्वाचा लिंगायतांचा विशेष ॲटम असायचा खीर. बघा, महाराष्ट्र सोडल्यावर आपल्याला खीर मिळाली का नाही. सगळीकडं हुग्गी त्याला काय म्हणायचं, हुग्गी आणि अग्गी लिंगायतामध्ये विशेष महत्व आहे. हुग्गी म्हणजे खीर, गव्हाची कांडलेली खीर असेल, तांदळाची खीर असेल,
खिरीचं वैशिष्ट्य आहे. दुसरं गंजी. गंजी आपण ते शिजवतात व्यवस्थित ओवा वगैरे घालून आणि जेवण झाल्यानंतर ते आपण गंजी पितो. कशामुळे? पोट साफ होते म्हणून. पोट साफ होते किंवा ते आपली खाद्य लिंगायतांची ती दॅट वॉज द फूड कल्चर ऑफ लिंगायत रिलिजन. लिंगायतांचं ते वैशिष्ट्य होतं. मग बसवण्णांच्या काळामध्ये तेच ॲटम बनवले इथं जेवायला. मग सगळ्यात शेवटी गंजी आणि जेवण झाल्यानंतर हात धुवायचे. बरं जेवायचे कशामध्ये? तेव्हा काय पत्राळ्या तर होत्याच, पण आता आपल्यासारखं काही ताटं फिटा असं काही वापरत नव्हते. त्यावेळेस ग्रामीण भागातल्या छोट्या छोट्या बलुतेदारांनाच आपण एकमेकाला काम द्यायचो. मग बलुतेदारी पद्धत होती. मग त्यावेळेस जंगम आणि हे सगळे खापरात जेवले. कशामध्ये? खापरात. येळणी वगैरे म्हणतो ना आपण, खापरात जेवले. तर 1,96,000 जंगमांना जेवायला किती खापर लागले असतील बघा आता. ते सगळे खापर, तेवढा स्वयंपाक, हा सगळा भाग, हा जो भाग आहे इथं हात धुणे, आपण म्हणतो तिथं ताटं टाका, हो तिथं ताटं टाका. तर त्यावेळेस इथल्या अनुभव मंटपात एवढ्या सगळ्या शरणांनी जेवण केल्यानंतर हात इथं धुतला. 1,96,000 जंगमांनी 2-4 दिवस राहून 1,96,000 लोकांनी हात धुवल्यावर किती पाणी जमा होईल? हात धुतल्यानंतर इथं एवढं पाणी जमा झालं ह्या माळाच्या पोटमाळाला खाली की इथं तळं तयार झालं. काय तयार झालं? आणि त्याला नाव दिले गंजी कॅरी. कॅरी अंदूर तळ, कॅरी अंदूर तळ. कॅरी म्हणजे तळ, गंजी कॅरी अंदूर गंजीचं तळ. नुसतं हो गंजीच गंजी हे तळ. आणि खापर फेकले हो का ह्या दिशेला, इकडी पलीकडे पुढे, म्हणजे बरंच अंतर आहे. आता हे खापर फेकले इकडी म्हणून त्या गावाला नावच खपऱ्याळ पडलं. त्या गावचं नाव काय अजूनही? खपऱ्याळ. खपऱ्याळ का म्हणतात त्याला? कारण ही जेवलेली ताटं सगळी ह्या दिशेला टाकले म्हणून त्या दिशेला नाव का पडलं? खपऱ्याळ पडलं. आणि इकडे गंजी कॅरी पडलं. म्हणजे बसवण्णांचा हा इतिहास जिवंत आहे. हा इतिहास जिवंत आहे. असं काही आभाळातनं आला, पाताळातनं आला, इकडून आला. 8 पाटनगर होते, तिथे एक राजा होता, त्याला 2 बायका होत्या, एक आवडती होती की ना आवडती होती, असं आपण म्हणतो पुसाच्या महिन्यात. बरोबर आहे ना? तसं काही नाही भानगड इथं. इथं सत्य इतिहास आहे. आणि इथं गंजी केरी आहे, इथे खपऱ्याळ आहे, इथं मोठमोठे खड्डे जे आहेत खांबरवायचे, हा सगळा इतिहास इथं घडलेला आहे. बसवण्णा इथं राहिलेत, इथं अनेक शरण राहिलेत. म्हणजे आम्ही शिवयोगी सिद्धरामेश्वर असतील, अल्लमप्रभू असतील, हे सगळे इथं राहिलेत बरं का. त्यामुळे पवित्र भूमी आहे. आणि आता शेवटचा आपल्या आजच्या चर्चेतला एपिसोड तिथं होणार आहे. आपण इथून उठायचं आणि तिकडे निघायचं. समता संदेश पदयात्रेतील सहभागी सर्व शरण शरणींना लिंगायत धर्माचा जिवंत आणि महात्मा बसवण्णांच्या कार्याची साक्ष देणारा इतिहास ॲडव्होकेट शिवानंद अहिबत पुरेसर या ठिकाणी सर्व शरणांना सांगत आहेत. आणि लिंगायतांच्या सगळ्या जीवन पद्धतीमध्ये जंगमांचं विशेष महत्व आहे. कारण लोक उद्धाराचं ते काम करतात, लोक प्रबोधनाचं काम करतात. आणि बसवण्णांची अनेक वचनं आहेत की ज्यामध्ये त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीची नोंद केलेली आहे. एकदा घटना अशी घडली की बसवण्णा असं बाहेर गावी गेले होते आणि तेवढ्यात त्यांच्या घरी जंगमा आले. तर जंगमा आल्याबरोबर आपल्या घरावर लिहिलेलं होतं, आपण लिहितो बघा आपल्या घरावरती, या बसा आणि नमस्कार, किंवा फलाना फलाना परिवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तसं बसवण्णांच्या घरावरती लिहून ठेवलं होतं, शरणांचे आगमन आम्हाला प्राणाहुनही प्रिय आहे. शरण येत असतील तर आम्ही प्राणपणाने तुमची पूजा करू. हे तर जंगम होते आणि आले. आणि घरी बसवण्णा नसल्यामुळे त्यांची धर्मपत्नी होती गंगांबिका आणि नीलांबिका. लग्नानंतर खूप दिवसानंतर एकच मुलगा झाला बसवण्णांना. त्याचं नाव बालसंगय्या होतं. संगण बसव म्हणतो आपण त्याला, बालसंगय्या.
संगय्या लहान होता, खूप छोटा, मांडीवर खेळत होता आणि तेवढे जन्म आले. आणि ज्या दिवशी जन्म जेवायला आले होते त्या दिवशी त्या लेकराची तब्येत खूप बिघडली होती. लेकराची, बसवण्णांच्या लेकराची अंग तापीनं फणफणत होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये जन्म आले. नौकर चाकर भरपूर होते, पण त्या माऊलीनं म्हणलं नौकर लावून कसं आपण एवढं सगळं करायचं, जन्म आलेत, आपण स्वतःच गेलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला लेकरू ते तापीनं फणफणत असलेला, प्रचंड आजारी असलेला तो बालसंगय्या, बसवण्णांचा मुलगा, एकुलता एक छोटा मुलगा, तो मुलगा त्या माय माऊलींनी त्या दासीला दिलं, दासीच्या मांडीवर दिलं. जन्म आलेत म्हणल्याबरोबर सगळ्यांची पादपूजा झाली, जेवायला वगैरे बसवलं, सगळ्यांना प्रसाद वगैरे वाढायला सुरुवात केली आणि हात जोडून सगळ्या जंगमांना म्हटलं की भरभरून जेवा, चांगलं जेवा. ही जंगमांची सेवा चालू असताना तेवढ्यात वाढणं चालूच होतं हिचं जंगमान. तेवढ्यात ते दासी पळत पळत आली आणि हळू कानात सांगितली की आई साहेबांना आपण तुम्ही एवढं जेवायला वाढताय, नव्हता तुमचं लेकरू मेलं बघा म्हणून सांगितली. संगय्या गेला म्हणली, आता जीव गेलाय त्याचा म्हटली. जीव गेला म्हटल्याबरोबर दुसरी बाई राहिली असती तर जोरजोरात ओरडत चिरकत पळत लेकराला कवठाळून रडली असती. पण ती बसवण्णांची बायको होती, तिच्यावर जबाबदारी होती. तिनं म्हटली मी जर आता रडाय सुरू केले, ओरडाय सुरू केले तर हे जन्मा अर्धपोटी जेवतील आणि अपमान होईल धर्माचा आणि जन्माचा आणि देवाचा. तिनं दासीला म्हणली मला बोललीस ते बोललीस, दुसऱ्या कोणाला बोलू नको, गप्प बस, तसंच घेऊन बस लेकराला. सगळं झालं जेवण जन्माचं की मग मी येते म्हटली, आता कोणालाच सांगू नको, जा म्हटली. आणि एवढं दुःख उरात ठेवून त्या माऊलीनं जंगमार्चना केली, जंगमांची सेवा केली, जेव घातली आणि मग लेकराला जवळ घेऊन जोर जोरात टाहो फोडून तिनं रडायला सुरू केली. आणि हे सगळं जेव्हा घडलं त्यावेळेस बसवण्णा आणि त्यांचं कुटुंब याच माळावर होतं काही दिवस, कारण हे सगळी धोरणं वगैरे अधिवेशनं इथंच व्हायची. आणि मग अशा परिस्थितीमध्ये फारसा गाजावाजा न करता बसवण्णांच्या एकुलत्या एक लेकराला या जागी समाधी केल्या. ह्या जागी हे जे दगड आहे हा भागामध्ये त्याची समाधी आहे असं लोक सांगतात. त्याच्यावरती अजून संशोधन सुरू आहे, कोर्टात मॅटर आहे, अनेक गोष्टी त्याच्यावरती संशोधन व्हायचं, अनेकांचे तर्क वेगवेगळे आहेत. पण संशोधकांच्या म्हणण्यानुसार आणि इथल्या सगळ्या प्राप्त ऐतिहासिक दाखल्यानुसार, इथल्या गुहानुसार या सगळ्या गोष्टी आपण स्वीकारल्या तर एक गोष्ट लक्षात येईल की महात्मा बसवण्णांनी व्यक्तिगत जीवनामध्ये अनेक सुखदुःखांना बाजूला सारून केवळ ही चळवळ आणि आपला धर्म सुरक्षित राहावा, लोकाभिमुख राहावा म्हणून एवढं काम केलं. भावाला मरावं लागलं, बसवण्णांची बायकोची हत्या झाली, मारले, म्हणजे अनेकांच्या हत्या झाल्या. लिंगायत समाजाच्या किंवा आमच्या धर्माच्या वचन साहित्याच्या रक्षणासाठी सगळ्यात पहिल्यांदा जीव कोण दिला असेल तर ते परटानं जीव दिला. त्याचं नाव माचय्या आहे. वचनांच्या रक्षणासाठी प्राणार्पण परटांनी केला. इष्टलिंगाच्या तत्वासाठी प्राणार्पण चांभारांनी केला. अनेक शरणांनी जीवन दान करून हे सगळं आपलं धार्मिक धरोहर ज्याला म्हणतो आपण, धार्मिक वारसा ज्याला म्हणतो आपण, तो सुरक्षित ठेवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून मरताना कोणी कोणाला भेटलं नाही, कोण कोणाच्या मातीला नव्हतं, ना बसवण्णांच्या मातीला होते ना लेकराच्या मातीला बाप होता, ना बायको मेल्यावर बसवण्णाला पुन्हा कळालं बायको मेली म्हणून. म्हणजे हे सगळं काहीच कोणाला भेटलं नाही. लक्षात घ्या, आपण म्हणतो ना दारू दिक्कोपाल होणे, म्हणजे सगळं तुझं वाटोळं होऊ दे आपण म्हणतो का नाही, तेवढं वाटोळं बसवण्णांचं झालं. शरणांचं एवढं विचित्र अवस्था झाली, हत्या झाल्या अनेकांच्या, लेकराबाळांची भेटच झाली नाही, मरून गेले लेकर, बाप एकीकड, लेकरू इकड, बायको इकड. कारण या देशातली सनातनी वैदिक व्यवस्था, जातीयवादी मनोवादी वर्ण व्यवस्था एवढी खतरनाक होती की त्यांना बसवण्णांचं आंदोलन पूर्ण चिरडून टाकायचं होतं. आणि म्हणून जन्म दिसले की मारा, शरण दिसले की मारा, बसवण्णांचा माणूस दिसला की मारा. अशा परिस्थितीमध्ये हे सगळे शरण इकडे तिकडे पळून गेले आणि वचन साहित्य सुरक्षित ठेवले. ते वचन साहित्य हळकट्टीसारख्या महापुरुषाच्या हाती लागल्यामुळं 1,00,000 मठांची कामं एकीकडं आणि एका हळकट्टीचं काम एकीकडं आहे.
त्या हळकट्टीने त्याग केला. त्यांनीही कोर्टामध्ये केस लढवताना त्यांच्याही कानावर आले की मुलगा अपघातात वारलाय, तरी पण त्यांना आर्ग्युमेंटमध्ये खंड पडू दिलं नाही आणि केस जिंकली आणि महात्मा बसवण्णांची वचनं पुन्हा प्रकाशित आले. म्हणजे एखादा धर्म किंवा एखादा विचार त्यागामुळे वाढतो, पैशामुळे वाढत नाही. केवळ त्याग आपण कशी करतो चळवळीमध्ये, जेवढा त्याग करू तेवढा मोठा धर्म वाढतो. आणि मग लिंगायत धर्माला त्यागाची परंपरा आहे. तेवढाच तोलामोलाचा दुसरा एक धर्म आहे, त्याचं नाव शीख धर्म आहे. त्या शिखांच्या धर्माला देखील मोठी त्यागाची परंपरा आहे. आणि त्याग आणि समर्पण असेल तरच धर्म टिकतो. बसवण्णांनी त्याग केला, राजपदाचा त्याग केला, प्राणाचा त्याग केला, बायकोचा त्याग केला, लेकराचा त्याग केला, कशाच. आणि 8व्या वर्षी तर घराचाच त्याग केला. 8व्या वर्षी तर घरच्यांनी हाकलून दिले. म्हणजे त्याला व्यक्तिगत जीवनात बसवण्णांनी सगळ्या जगाला जरी सुख दिलं असलं, तर मला तरी असं स्वतःला वाटतंय की महात्मा बसवण्णांना कौटुंबिक सुख मिळालं किती, हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. कारण 8व्या वर्षी बापाने हाकलून दिलं त्याला. बापाने जवळ ठेवला नाही बसवण्णांना, आई वडिलांनी हाकलून दिलं त्याला. तू राहू नको आमच्या घरामध्ये, तू नवीन काहीतरी सांगलास असं म्हणून त्याला हाकलून दिले. पण बहीण पाठीमागे आली. बहिणीचं सुख खूप मिळालं. महात्मा बसवण्णांच्या जीवनामध्ये आईचं आणि वडिलाचं प्रेम किती मिळालं, बायकोचं लेकराचं किती प्रेम मिळालं, भाऊ देवराज होता त्याचं किती प्रेम मिळालं मला माहीत नाही. पण कुटुंब म्हणून महात्मा बसवण्णांच्या जीवनामध्ये सर्वात जास्त प्रेम आई बापापेक्षाही, बायको लेकरांपेक्षाही, गुरुपेक्षाही, देवापेक्षाही सर्वात जास्त प्रेम महात्मा बसवेश्वरावर कोण केलं असेल तर त्यांची बहीण अक्क नागम्माने केलेली आहे. लक्षात घ्या. बहिणीचं प्रचंड प्रेम भावावरती होतं, म्हणून भावाला घरातून हाकालून दिल्याबरोबर बहीण पदर खाऊन भावाच्या मागे थांबली. आणि तिथून जे तिनं सोबत थांबली ती शेवटच्या क्षणापर्यंत बहीणच सोबत होती भावाच्या. आणि म्हणून स्त्री पाठीमागे असल्याशिवाय मग कधी छत्रपती शिवरायांच्या मागे जिजाऊ थांबल्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे त्यांची बायको रमाई थांबली, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या मागे त्यांची बायको सावित्रीबाई फुले थांबली, तसं महात्मा बसवण्णांच्या पाठीमागे त्यांची बहीण थांबली. कुठं आई थांबते, कुठं बायको थांबते, कुठं बहीण थांबते. आणि म्हणून हा इतिहास घडतो, हा इतिहास घडलाय. आता आपण आणखीन पुढे अनेक गुहा आहेत, आपण त्या सगळ्या बघणार.